तर मंडळी मी बनवलेले गुलाबजामुन. तर हे बघा मी गुलाबजामुनचा प्रीमिक्स आणले होते गोवर्धनचा. म्हाका गोवर्धनचा आवडता, बाकी मी कधी जास्ती वापरून बघितले नाही. गोवर्धन म्हाका बेस्ट वाटता म्हणून मी गोवर्धन घेऊन येलं आहे. त्या बघा हे काढून घेतलं आहे. मग त्याच्यात दूध घालण्यासाठी दूध घेतलं आहे, तर थंड करून घेतलं आहे. दूध गरम घातलं तर फुटात म्हणून. आणि तुमका जेवढं हवा त्या प्रमाणानुसार आपण साखर घ्यायची. मी एक पेलो घेतले होते आणि थोडीशी वरती टाकलेलं आहे, कारण एक पेल्याचा पाक कमी पडलो असतो. आणि वेलची पावडर घ्यायची. हे बघा मग हे माझं पीठ मळून झाला होता. पीठ मळून झाल्यानंतर तूप घ्यायचा, गोळे करताना हाताक लावायचा. तूप किंवा तेल तुम्ही जे काय तुमका हवा ते घेऊ शकता. तुपान वास चांगलं येतं, त्याच्यामुळे तूप घेतलात तरी ठीक आहे. तूप घेतलाच तेवढं चांगलं वास येतलो. हे बघा मी हे मळून घेतलं आहे. त्याच्यानंतर मग ते गोळे करून घेतलं आहे आणि मग एका साईडला गॅसवर तेल तापूक ठेवलेलं आहे. तेल तापवलं आहे मी. तुमका दांडो हवा म्हणजे वनस्पती तेल हवा तर वनस्पती तेल वापरा. तूप हवा असतं तर तूप वापरा, बेस्टच आहे. पण मी तेल वापरलं आहे. तर मग हे फुल फ्लेमवर तेल ठेवलेलं आहे. म्हटलं थोडा तापला की मग कमी करायचा, नाही तर फुल फ्लेमवर जर आपण भाजले तर ते काळे पडतले. आतून कच्चेच राहतले, बाहेरून फक्त काळे पडतले, बाकी काय होतं नाही. तर मग हे झाल्यावर थोडंसं मी गॅस बारीक केलं आहे आणि इकडे पाक चुलीवर ठेवलेलं आहे शिजवू. म्हटलं चुलीवर होऊन दे तोपर्यंत हळूहळू. मग थंड झाले गोळे की मग त्याच्यात टाकायचे ते. हे बघा इथे मी गॅस कमी करून घेतलं आहे, त्याला कुकडी इली अशी दिसल्याबरोबर. आणि मग हे असे एक एक प्रकारे एक सोडत गेलं आहे त्याच्यामध्ये. जास्तीत जास्त मी 5च सोडत होते त्याच्यात, कारण ते मग परत प्रॉब्लेम नको हो कसे, म्हणून मग ते 5 सोडायचे. हे बघा हे 5 मी सोडलेले, 5 6 सोडलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित अगदी थोडेसे लागतात खाली ते म्हणून थोडे ढवळून घ्यायचे. तेल जरा जास्त घेतलंच तरी चालत. मी काय माणूस असं आहे ना, कमीच घेतलं आहे, पण जाऊ दे म्हटलं असू दे, पुरतला बरोबर होतला. मग मी तेवढंच घेतलेलं आहे ते. बघा असे व्यवस्थित परतून घ्यायचे. ते बघा असे लागले नाही पाहिजे ते असे, आणि पांढरे पण दिसता नाही. थोडे असे चांगले व्यवस्थित वाटले की मग ते काढून घ्यायचे. अजून काय झाले नव्हते, थोडे अजून तसे कच्चेच दिसत होते. हो थोडं वेळ लागतं, तुम्हाला माहितीच असं. ते बघा मंडळी गोडमध्ये माका तर गुलाबजाम खूप आवडता. माका तुम्ही सांगा तुमका काय आवडता, माका कमेंट करा. तुमका गुलाबजाम आवडता की नाही ते पण सांगा. हे बघा ते हे अशा प्रकारे शिजत इलेले जवळजवळ. मग थोडे परतल्यामधलं थोडे एका साईडने कच्चे दिसत होते. मग अति पण काळे करायचे नाही, आता काळू गुलाबजाम होता. ते बघा त्यात माझे 2-3 झाले होते असे काळे. बघा हे. तर बघा मंडळी अशा प्रकारे माझे गुलाबजाम करून तयार झालेले होते. मी ते पाकात टाकलं आहे. मग हे बघा, तर तुमका आवडलं असत व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करू विसरू नका. बाय बाय.